वावर तिथे होऊ शकतो लोकांना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील स्मारक इथे आहे, त्यामुळे ओव्हरऑल आजूबाजूला तिकडे येणारे सगळे ज्या पद्धतीने हे जे मैदान आहे खूप कंट्रोल आहे, मंत्री असल्यापासून खूप हे संपूर्ण ब्लूप्रिंट दाखवायला सोपी पडते आणि ती राबवायला सोपी पडते, कारण भाग आहे की ही लोक वस्तीमध्ये असलेला भाग आहे, दोन्ही भाग आहे आपण ह्याला बघितलं। आता हे हा आपण तिकडचं बघितलेलं आहे आझाद मैदान, अजूनपर्यंत फिरून घेऊया, काय पाहिजे आपण घेऊया। आता समजा आपण उपोषणाचं स्थळ ठेवलं आणि दुसरं जे ग्राउंड आझाद ते फार लांब आहे, खूप लांब आहे, 8-10 किलोमीटरच्या पण आपल्यासाठी ही जागा कॅपेबल नाही, पूर्ण नाही हो, पण मग माझं असं मत आहे शासनावर जर प्रेशर आपल्याला क्रिएट जर करायचं असेल, शांत देणं आपल्याला आझाद मैदानासाठी आजूबाजूला रेल्वे स्टेशन आहे, आजूबाजूला शासकीय ऑफिसेस आहेत, आपल्याला जर प्रॉपरली जर मराठा समाजाला दादांना आणि उद्या जर आपले समाजातले घटक येणार आहे आणि जर मंत्रालय जवळ आहे, शासनावर परिपूर्ण जर प्रेशर द्यायचं असेल तर आझाद मैदान आपल्यासाठी सगळ्यासाठी बरं होऊन जाईल। बरोबर, आझाद मैदान आपल्यासाठी समाजासाठी आपल्यासाठी सगळ्यांना बरं होऊन जाईल। आपल्यासाठी मराठा समाजासाठी सगळ्यात जर बेस्ट कुठं असेल आपल्याला आझाद मैदान आपल्यासाठी सगळ्यात बरं। ज्या पद्धतीने आपण पाहत आहोत की आता मराठा समाजाने म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीची मुदत आंदोलनासाठी सरकारला दिलेली आहे, 20 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे, तोपर्यंत जर सरकारने भूमिका घेतली नाही तर त्यानंतर जे मराठा समाज आहे तो मुंबईमध्ये धडकणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये कशा पद्धतीने कोणतं मैदान निवडायचं या संदर्भात आता पाहणी सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांचं जे शिष्टमंडळ आहे ते मुंबईत दाखल झालेलं आहे, त्यांची बैठक झाली, या बैठकीनंतर हे शिष्टमंडळ आता या ठिकाणी पाहणी करत असल्याचं पाहायला मिळतं। आता आपण आहोत मुंबईतील अत्यंत महत्त्वाचे असलेल्या छत्रपती शिवाजी पार्क या मैदानावरती आणि या मैदानाची पाहणी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ करत आहे। त्यांच्याकडून हे मैदान अपुरं पडू शकतं असं सुद्धा म्हटलं जात आहे, त्यामुळे या आगामी काळामध्ये आता नेमकं कुठलं मैदान निवडणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या आपण पाहत आहोत की कशा पद्धतीने या मैदानाची हे मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ हे पाहणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय। जरंगे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरंगे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चला आझाद मैदान, चला आझाद मैदान। तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय। जरंगे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरंगे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं।
आपण पाहत आहोत की या ठिकाणी घोषणा मोठ्या प्रमाणावरती घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत आणि मराठा समाजाकडून हे छत्रपती शिवाजी पार्क हे जे मैदान आहे या मैदानाची पाहणी करण्यात आली। या मैदानाची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी मराठा समाजाकडून जोरदार घोषणाबाजी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गेले